भारतीय वित्तीय प्रणाली हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण आजच्या व्याख्यानामध्ये भारतीय वित्तीय प्रणाली याविषयी माहिती घेताना भारतीय वित्तीय प्रणालीची व्याख्या, त्यानंतर भारतीय वित्तीय प्रणालीचे स्वरूप व भूमिका आणि भारतीय वित्त प्रणालीचे महत्त्व या अंगाने आपण या विषयाचा अभ्यास करणार आहोत. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय संस्था ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि ह्या वित्तीय संस्था मध्यस्थ म्हणून काम करतात. देशामध्ये बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून ह्या वित्तीय संस्था त्यांची महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असतात. भारतीय वित्तीय बाजाराचे त्यामध्ये दोन भागांमध्ये वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे नियंत्रित आणि दुसरा म्हणजे अनियंत्रित. नियंत्रित वित्तीय बाजारामध्ये RBI, त्यानंतर वित्तीय मंत्रालय, सेबी या घटकांचा समावेश हा नियंत्रित वित्तीय बाजारामध्ये होतो. आणि अनियंत्रित वित्तीय बाजारामध्ये त्यामध्ये सावकार येतात, जमीनदार, मध्यस्थ, व्यक्तिगत गुंतवणूकदार यांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. भारतीय वित्त प्रणाली याची जर आपण व्याख्या करायची झाली तर आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की वित्तीय संस्था, वित्तीय बाजार आणि वित्तीय सेवा इत्यादींना एकत्रितपणे वित्तीय पद्धती किंवा प्रणाली असं म्हटलं जातं. ह्या तीन घटकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामध्ये वित्तीय संस्था याच्यामध्ये देशामध्ये असणाऱ्या बँका, बँकेतर वित्तीय संस्था आणि म्युच्युअल फंड्स यांचा समावेश हा वित्तीय संस्था यामध्ये केला जातो. त्यानंतर वित्तीय बाजार आणि वित्तीय बाजारामध्ये प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार, शेअर बाजाराचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि वित्तीय सेवा किंवा वित्तीय साधने याच्यामध्ये ट्रेझरी बिलं असतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारी कागदपत्रे, पुनर्खरेदीचे व्यवहार यांचा समावेश हा त्याच्यामध्ये होतो. आणि वित्तीय सेवा, वित्तीय सेवेमध्ये पण आपल्याला त्याच्यामध्ये विमा कंपन्या, म्युच्युअल फंड्स या सर्वांचा समावेश आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. आता दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका ह्या वित्तीय संस्था पार पाडत असतात. आणि वित्तीय पद्धतीत ज्या काही वित्तीय संस्था, वित्तीय बाजार आणि वित्तीय सेवा ह्या ज्या काही असतात त्या परस्परांना जोडलेल्या असतात. त्यांचे देशामध्ये एक जाळ निर्माण झालेलं असतं आणि वित्तीय पद्धतीच्या साहाय्याने बचत करून निधी निर्माण करणारे व कर्ज घेऊन गुंतवणूक करणारे यांना एकत्र आणलं जातं. त्याच्यामध्ये वित्तीय पद्धती किंवा प्रणाली हे बचत करणारे घटक आणि गुंतवणूक करणारे घटक यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून त्याच्यामध्ये कामकाज ते करत असतात. भारतीय वित्त प्रणालीचे स्वरूप आणि भूमिका याचा अभ्यास करण्या अगोदर एक
महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. देशामध्ये तसा विचार केला तर वित्तीय प्रणाली याच्यामध्ये आपण बघितलं का फक्त देशामधील बँकांचंच नाही, कारण का बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे RBI करत असते आणि शेअर बाजार असेल, म्युच्युअल फंड असेल, यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी करते किंवा इतर घटकांवर नियंत्रण ठेवण्याच्या अशा वेगवेगळ्या एजन्सीज देशामध्ये आहे. मात्र भारतातल्या सर्व वित्तीय प्रणालीवर नियंत्रण ठेवणारं असं काहीतरी परिषद वगैरे असावी, असा विचार रघुराम राजन यांनी 2008 मध्ये मांडला आणि त्यानुसार 2010 मध्ये वित्तीय स्थायित्व आणि विकास परिषद, त्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट कौन्सिल असं म्हटलं जातं, त्याची स्थापना करण्यात आली. आणि या परिषदेचे चेअरमन हे वित्तमंत्री असतात आणि सदस्यांमध्ये RBIचे गव्हर्नर, सेबीचे चेअरमन, IRDचे चेअरमन, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे चेअरमन हे त्याचे सदस्य असतात. आणि यांची भूमिका ही देशामधल्या सर्व वित्तीय प्रणालीवर नियंत्रण ठेवणं ही भूमिका त्याच्यामध्ये ते पार पाडत असतात. भारतीय वित्त प्रणालीचे स्वरूप व भूमिका यामध्ये वित्तीय प्रणालीचे कार्य हा भाग महत्त्वाचा आहे. त्यामध्ये निधीचे कार्यक्षमपणे रूपांतर करणे हे एक महत्त्वाचं काम वित्तीय प्रणालीद्वारे केलं जातं. त्याच्यामध्ये आणखी 5 घटक आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. एक म्हणजे निधीचे वाटप, त्यानंतर बाजाराची माहिती, वित्तीय बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते, धोक्याचे प्रमाण कमी असते आणि कमीत कमी खर्च हा वित्तीय संस्थांकडनं केला जातो. हे 5 मुद्दे याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील. आता निधीचे कार्यक्षमपणे रूपांतर करणे, कारण का देशामध्ये उपलब्ध असणारी जी काही बचत आहे ती गुंतवणुकीसाठी त्या बचतीचा वापर करताना त्याचा कार्यक्षमपणे वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. हे रूपांतर कार्यक्षमपणे झाले आहे किंवा नाही हे तपासण्याचे 5 निकष हे आपल्याला आता बघायचे आहे. पहिला आहे निधीचे वाटप. निधीचे वाटप कार्यक्षम व अकार्यक्षम होते जर गुंतवणूक ही उत्पादक मालमत्तेत केली जात असेल. जर म्हणजे निधीचं कार्यक्षम वाटप कधी होईल का ज्यावेळेस देशामध्ये जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक ही उत्पादक मालमत्तेमध्ये जर केली जात असेल तर ते कार्यक्षमपणे होईल, अन्यथा ते अकार्यक्षम निधीचं वाटप केलं जाईल असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. म्हणून वित्तीय क्षेत्रात जो काही निधी उपलब्ध असतो गुंतवणुकीसाठी, तो निधी देशातल्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. म्हणून निधीचे वाटप होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर बाजाराची माहिती दोन्ही घटकांना असणं गरजेचं आहे. बाजारामध्ये बचत करणारे घटक आहेत आणि बाजारामध्ये गुंतवणूक करणारे घटक आहेत. ह्या दोघांमध्ये मध्यस्थाची भूमिका ही वित्तीय प्रणाली करत असते आणि मध्यस्थाची भूमिका ही वित्तीय प्रणाली करत असताना
का बाजारामध्ये जी काही बचत आहे, ती बचत कोणत्या ठिकाणी त्याच्यामध्ये गुंतवली पाहिजे, कोणत्या ठिकाणी गुंतवल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य असा मोबदला मिळेल आणि गुंतवणूक केल्यानंतरसुद्धा चांगला मोबदला कशा पद्धतीने मिळवता येईल, ही सर्व माहिती बाजारामध्ये उपलब्ध असते आणि दोघी घटकांना बाजाराची माहिती असते, असं याच्यामध्ये आपण मानतो आणि त्या पद्धतीने त्याचं कार्यक्षमपणे रूपांतर होण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर वित्तीय बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते. कारण का कोणत्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा यांच्या समतोलातून वस्तूची किंमत ही ठरत असते. आणि त्याच पद्धतीने बचत करणारे घटक त्यांची बचत ही वित्तीय संस्थांकडे देत असतात आणि गुंतवणूक करणारे कर्ज रूपाने ते घेत असतात. तर बाजारामध्ये जर पूर्ण स्पर्धा असेल तर मागणी आणि पुरवठ्यानुसार व्याजदर ठरतील आणि त्यानुसार साहजिकच देशामध्ये जर पूर्ण स्पर्धा या वित्तीय क्षेत्रामध्ये जर निर्माण झाली तर बचत करणाऱ्यांचाही फायदा होतो आणि गुंतवणूक करणाऱ्यांचाही फायदा होतो. म्हणून ही गोष्टसुद्धा निधीचे कार्यक्षमपणे रूपांतर करण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर धोक्याचे प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. देशामध्ये जर राजकीय परिस्थिती अस्थिर असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती जर देशावर आलेली असेल तर साहजिकच जे काही गुंतवणूक करणारे घटक आहे त्या घटकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो आणि देशामध्ये गुंतवणूक योग्य वातावरण तयार होत नाही. आपण अलीकडच्या कालावधीमध्ये जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल का कोरोना विषाणूचा जो काही प्रभाव आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेवर तर झालेला आहेच, पण त्याचप्रमाणे पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच जे काही गुंतवणुकीसाठी पोषक असं वातावरण असतं ते वातावरण त्याच्यामध्ये देशामध्ये निर्माण होत नाही आणि साहजिकच धोक्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं. म्हणून धोक्याचे प्रमाण जर कमीत कमी असेल तर निधीचे कार्यक्षमपणे वाटप हे कार्यक्षमपणे केलं जाईल असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर शेवटचा त्यामधील मुद्दा आहे कमीत कमी खर्च असला पाहिजे. कारण का बचत करणारे घटक आणि गुंतवणूक करणारे घटक यांच्यामध्ये मध्यस्थाचं काम हे वित्तीय प्रणालीमध्ये केलं जातं आणि मध्यस्थाचं काम करत असताना दोघांमधील मध्यस्थ म्हणून त्यांचा असणारा जो काही प्रशासकीय खर्च आहे तो प्रशासकीय खर्च मात्र हा कमीत कमी असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने एखाद्या बँकेमध्ये एखाद्या वित्तीय संस्थेकडे जर ठेवली असेल किंवा काही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली असेल, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केलेली असेल, तर बचत करणाऱ्या घटकांनी ठेवलेला पैसा हा गुंतवणूकदारांना जे काही उपलब्ध करून दिला जातो त्यामध्ये त्यांचा मध्यस्थांचा जो होणारा जो काही खर्च आहे तो हा कमीत कमी जर असेल तर साहजिकच त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल का निधीचं कार्यक्षमपणे वाटप हे केलं जाईल. त्यानंतर बचत आणि गुंतवणुकीच्या नाविन्यपूर्ण योजना देशामध्ये तयार करणं गरजेचं आहे. आता बचत आणि गुंतवणूक हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये देशामध्ये उत्पादन क्षमता वाढणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून नाविन्यपूर्ण असं काहीतरी देशामध्ये जर तयार झालं
शेती क्षेत्रामध्ये असेल, उत्पादन क्षेत्रामध्ये असेल किंवा उद्योग क्षेत्रामध्ये असेल, सेवा क्षेत्रामध्ये असेल, असं नाविन्य जर काहीतरी आपण देशामध्ये तयार केलं तर साहजिकच त्यामुळे उत्पादन पातळी ही वाढेल. बचत करणाऱ्या घटकांना फायदा होईल, गुंतवणूक करणाऱ्या घटकांनासुद्धा त्याच्यामध्ये फायदा होईल आणि साहजिकच देशाचा आर्थिक विकास दर हा निश्चितपणे वाढेल. म्हणून बचत आणि गुंतवणुकीच्या नाविन्यपूर्ण योजना तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम हे वित्तीय प्रणालीचं असतं आणि म्हणून वित्तीय प्रणालीची भूमिका ही मध्यस्थ म्हणून जरी भूमिका असेल, पण देशाच्या आर्थिक विकासामध्ये नाविन्यपूर्ण योजना तयार करणाऱ्यांना निधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा कामकाज त्यांना करावं लागेल. आणि आपल्याला आपण बघतो आपल्या देशामध्ये बँकिंग क्षेत्र हे अलीकडच्या कालावधीमध्ये जर कोणी नाविन्यपूर्ण योजना तयार केली तर केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे बँकांना त्या उद्योगासाठी आवश्यक असणारा कर्जपुरवठा हा करणं गरजेचं आहे किंवा त्यांना कंपल्सरी केलेलं आहे का तुम्ही त्यांना कर्जपुरवठा करा. आणि म्हणून नाविन्यपूर्ण योजनेद्वारे जर आपण आपल्या देशामध्ये उत्पादन केलं आणि त्याची निर्यात जर केली तर साहजिकच देशाचा आर्थिक विकास दर हा निश्चितपणे वाढेल, देशामध्ये रोजगार पातळी वाढेल, देशामध्ये रोजगार पातळी वाढल्यानंतर उत्पादनाची मागणी वाढेल, वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची मागणी जर वाढली तर त्या तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये मागणी वाढेल, आणखी रोजगार वाढेल आणि हे जे काही चक्र आहे हे चक्र गतिमान होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. ही गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे. पुढचा मुद्दा आहे जागतिकीकरण. आपण 1991 नंतर खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण हे आपण स्वीकारलेलं आहे. आपण जागतिकीकरणामध्ये अनेक गोष्टी स्वीकारलेल्या असल्यामुळे आपल्याला जागतिकीकरण हे आता म्हणजे त्याच्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा वाईट गोष्टी आहेत, पण आता जागतिकीकरण आपण स्वीकारलेलं आहे आणि वित्तीय क्षेत्रामधील जागतिकीकरण हे देशामध्ये मोठ्या प्रमाणात 1991 नंतर हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ते वेगवेगळ्या कंपन्यांमधली विदेशी लोकांची संस्थांची गुंतवणूक असेल, शेअर बाजारामार्फत गुंतवलेला पैसा असेल किंवा विदेशी बँकांनी आपल्या देशामध्ये बँकांच्या शाखा जर ओपन केलेल्या असतील त्यासुद्धा असतील किंवा म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक असेल, अशा वेगवेगळ्या मार्गांनी विदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल हे भारतामध्ये आलेलं आहे आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये बचतीचा दर हा निश्चितपणे कमी आहे आणि बचतीचा दर कमी असल्यामुळे गुंतवणुकीसाठी आवश्यक निधी हा उपलब्ध होत नाही आणि म्हणून विदेशी भांडवलामार्फत आपण आपल्या देशामध्ये ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये जर केली त्यामुळे उत्पादन क्षमता आपली वाढू शकते आणि विदेशातून तयार होणाऱ्या वस्तू आपण आपल्या देशामध्ये आयात करण्यापेक्षा आवश्यक असणाऱ्या वस्तू जर त्यांचं उत्पादन आपण आपल्या देशामध्येच जर केलं तर देशामधली उत्पादन क्षमता वाढेल, देशामधला रोजगार वाढेल, देशामध्ये अर्थव्यवस्थेला गती निर्माण होईल आणि साहजिकच त्यामुळे आपण आपली आयात कमी करून आपण निर्यात वाढवू शकतो. म्हणून आपण वित्तीय क्षेत्रामधलं जागतिकीकरण हे आता स्वीकारलेलं आहे. ती गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये मान्य करावीच लागेल. त्यानंतर विविधीकरण होणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर वित्तीय क्षेत्र हे बचत करणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना आखते, विविध साधने उपलब्ध करून देते. त्यामुळे
बचतदार वेगवेगळ्या साधनांमध्ये बचत करतात. तसेच गुंतवणूकदारांना विविध मार्गांनी वेगवेगळे फायदे मिळवून दिले जातात. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीचे विविधीकरण होते. बचत आणि गुंतवणूकदारांना बचत व गुंतवणुकीच्या साधनांचा वापर त्याच्यामध्ये करता येतो. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीतील धोक्याचे प्रमाण हे कमी करणं शक्य आहे आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळवता येणं शक्य आहे. म्हणजे विविधीकरण केलं पाहिजे. जर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक बचत करत असतील तर सर्व बचत ही फक्त बँकांकडेच गेली नाही पाहिजे. सर्व बचत ही म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर बाजार असेल, एकाच घटकाकडे न जाता वेगवेगळ्या घटकांमध्ये ही बचत जर त्याचं विविधीकरण झालं तर निश्चितपणे धोक्याचं प्रमाण हे कमी करणं शक्य असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल 5वा, वित्तीय अभियांत्रिकी. वित्तीय क्षेत्राचा विकास झाल्यानंतर वित्तीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्य निर्माण करता येते. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीच्या साधनांचे मूल्य वाढते. तसेच लोक या साधनांचा उपयोग करून बचत आणि गुंतवणूक करण्यास त्याच्यामध्ये तयार होतात आणि वित्तीय अभियांत्रिकीमुळे बचत आणि गुंतवणूक साधनांमध्ये बदल करून आपल्याला त्याच्यामध्ये आणखी सुधारणा कशा पद्धतीने करता येईल हे वित्तीय अभियांत्रिकीच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सुधारणा त्याच्यामध्ये झाली पाहिजे. बचत आणि गुंतवणुकीच्या मूल्यात त्याच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आपण वित्तीय क्षेत्र हे बचत आणि गुंतवणुकीमध्ये सुधारणा त्याच्यामध्ये करत असतो आणि त्याच्यामध्ये बचत आणि गुंतवणुकीचे नियमन असेल, मार्गदर्शन असेल, त्याच्या विविध शाखा ह्या अत्यंत महत्त्वाच्या त्याच्यामध्ये असतात आणि बचत आणि गुंतवणुकीच्या कार्यक्षमतेत वाढ करून चांगले प्रशासन तयार करून बचत आणि गुंतवणुकीच्या व्यवहार पद्धतीत बदल करून त्या सुधारणा घडवून आणणं आपल्याला शक्य असतं आणि भारतामध्ये आपण जागतिकीकरणानंतर 1991 नंतर जर विचार केला तर वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा ह्या आपण त्याच्यामध्ये करत गेलेलो आहोत आणि त्या सुधारणांचा फायदा देशाच्या आर्थिक विकासामध्ये निश्चितपणे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर वित्तीय प्रणालीचे स्वरूप आणि भूमिका याच्यामध्ये वित्तीय प्रणालीचे टप्पे हे सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये प्राथमिक अवस्था, विकसित अर्थ अवस्था आणि आधुनिक अवस्था अशा 3 अवस्था ह्या वित्तीय विकासाच्या टप्प्यामधील आपल्याला सांगता येतील. त्यामधील पहिली प्राथमिक अवस्था जी असते ती प्राथमिक अवस्था ज्यावेळेस एखादा देश अविकसित अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस ही प्राथमिक अवस्था वित्तीय क्षेत्रामध्ये बघायला मिळते आणि ह्या अवस्थेमध्ये देशात वित्तीय क्षेत्राचा विकास झालेला नसतो. कोणत्याही प्रकारची वित्तीय साधने देशामध्ये उपलब्ध नसतात. वित्तीय संस्था व वित्तीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे शेती क्षेत्राचा विकास होत नाही, उद्योग क्षेत्राचा विकास होत नाही, सेवा क्षेत्राचा विकास होत नाही आणि म्हणून ही प्राथमिक अवस्था ही अविकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. भारतामध्ये सुद्धा ज्यावेळेस इंग्रजांचं शासन होतं त्यावेळेस ही अवस्था आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळत होती. देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ग्रामीण भागात शेती क्षेत्राशी निगडीत असणारे लोक असतील, ग्रामीण भागातील छोटे मोठे कारागीर असतील, इतर घटक असतील, यांना आवश्यक असणारा वित्तपुरवठा हा
त्या काळामध्ये होत नव्हता आणि म्हणून भारत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये होता असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतरची अवस्था आहे विकसित अवस्था. विकसनशील देशांमध्ये विकसित अवस्था बघायला मिळते. भारतात स्वातंत्र्यानंतर ही अवस्था निर्माण होत गेली. याच्यामध्ये बचत करणारे घटक, आपली बचत, बँकांमध्ये वेगवेगळ्या घटकांकडे, वित्तीय संस्थांकडे मोठ्या प्रमाणामध्ये तो निधी त्याच्यामध्ये देत गेले आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होत गेला. आणि या अवस्थेत बचतींद्वारे जो निधी होता तो देशाच्या विकासामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये, अनेक कंपन्यांमध्ये तो गुंतवला गेला आणि त्यामुळे उद्योगाची कार्यक्षमता ही वाढत गेली. पण ह्या अवस्थेमध्ये, ह्या द्वितीय अवस्थेमध्ये, ह्या विकसित अवस्थेमध्ये बचत जरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे तरी गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारा निधी हा त्याच्यामध्ये कमी पडत गेला आणि त्यामुळे साहजिकच भारतासारख्या विकसनशील देशांना विदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज निर्माण झाली. कारण का विदेशातून उपलब्ध होणारे भांडवल हे कमी व्याजदरामध्ये उपलब्ध झाले. भारतामध्ये बचत करणाऱ्यांची संख्या किंवा बचत करणाऱ्यांची टक्केवारी ही कमी असल्यामुळे आणि गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारा निधी जास्तीचा असल्यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनानुसार एखाद्या वस्तूची किंमत ठरते. तशाच पद्धतीने बँकांकडील व्याजदर बचत करणारे कमी आणि गुंतवणूक करणारे जास्ती, त्यामुळे व्याजदर हे सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीचे होते आणि नंतरच्या कालावधीमध्ये मात्र बचत वाढत गेली तशी गुंतवणूकसुद्धा वाढत गेली. विदेशातून आपण काही प्रमाणामध्ये त्याची गरज भागवली गेली. ही अवस्था आपल्याला अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आधुनिक अवस्था ही विकसित देशांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ह्या अवस्थेमध्ये वित्तपुरवठा हा अप्रत्यक्ष केला जातो. म्हणून या अवस्थेत बचती जमा करून निधी उपलब्ध करून देणाऱ्या ज्या काही संस्था असतात, त्या कर्जाची मागणी करणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या असतात. त्यांची संख्याही जास्ती असते आणि अर्थव्यवस्थेत निधी उपलब्ध करून देणारे व कर्ज उपलब्ध करून देणारे मध्यस्थ अस्तित्वात आलेले असतात. हे मध्यस्थ वित्तीय बाजार, वित्तीय संस्था, बचती व वित्तीय साधनांच्या साहाय्याने निधी मिळवतात व कर्ज उपलब्ध करून देत असतात. म्हणून बचत करणारे आणि कर्ज घेणारे यांच्यात अनेक व्यक्ती व संस्था मध्यस्थ असतात. या अवस्थेत कर्ज देणारे व घेणारे यांच्यात विविध प्रकारचे करार होतात. कर्ज देण्या-घेण्यातील करार हे या अवस्थेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. त्यानंतर वित्तीय प्रणालीचे महत्त्व, ह्या महत्त्वांमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी याच्यावर चर्चिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचं वित्तीय प्रणालीचं महत्त्वाचं पण त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. तरी पण आपण त्याच्यामध्ये आणखी काही मुद्दे याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येतील. भारतीय वित्तीय प्रणालीचे महत्त्व आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल का वित्तीय क्षेत्रात अनेक बदल घडून आले. आपण बघितले का 1991 नंतर वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. किंवा देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक बदल त्याच्यामध्ये होत गेले. त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला सांगता येईल की 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा जो काही उद्देश होता
तो उद्देश ग्रामीण भागातील घटकांना, ते शेतकरी असतील, मजूर असतील, कारागीर असतील किंवा इतर काही घटक असतील, या सर्वांना कर्ज उपलब्ध व्हावे, हा उद्देश त्याच्यामध्ये होता. आणि म्हणून वित्तीय क्षेत्रात जे काही बँकिंग क्षेत्रामध्ये बदल झाले, ते बदल देशाच्या आर्थिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल आपल्याला सांगता येतील. कारण का देशामध्ये आजही शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या ही फार मोठी आहे आणि अशा घटकांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कर्जाचा पुरवठा होत नव्हता. ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सावकार, व्यापारी हे कर्ज देत होते. त्यांचा व्याजदर जास्तीचा होता. या घटकांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. या सगळ्यांचा विचार करून सरकारने बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि साहजिकच आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंग सेवा ह्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 1991 नंतर जर आपण बघितलं तर शेअर बाजाराचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. म्युच्युअल फंडचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि इतरही घटकांचा विकास हा मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येईल का बँकांमधील स्पर्धा वाढली. बँकांमध्ये ठेवी आकर्षित करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. ठेवींवर आकर्षक व्याजदर दिले गेले. कर्ज घेणाऱ्यांना पण अनेक सवलती दिल्या गेल्या आणि बँकांमधील स्पर्धा वाढल्याचा परिणाम म्हणून बचत करणारे घटक आणि कर्ज घेणारे घटक यांच्यामधला जो काही मध्यस्थ म्हणून बँकांनी जे काही कामकाज केलं आणि त्यांचा जो काही सुरुवातीचा होणारा जास्तीचा प्रशासकीय खर्च होता, तो कालांतराने कमी कमी होत गेला आणि निश्चितपणे बँकांमधील स्पर्धेचा फायदा हा देशातल्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. भारतीय अर्थव्यवस्थेचे वैश्वीकरण झाले. आपण बघितलं का पूर्ण जग हे एक खेडं ही संकल्पना आपण त्याच्यामध्ये बघतो का पूर्ण जग हेच ग्लोबल झालेलं आहे. एखाद्या देशाला आवश्यक असणारा निधी विदेशातून उपलब्ध केला जातो आणि म्हणून भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक झाली आणि त्या गुंतवणुकीमुळे अनेक प्रकारचे रोजगारसुद्धा देशामध्ये निर्माण झाले. जसं विदेशातून भांडवल भारतामध्ये आलं, भारतामध्ये उद्योग चालू झाले, तसं भारतातूनही भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये विदेशामध्ये गेलं. अनेक प्रकारच्या विदेशी कंपन्यांना भारतीय कंपन्यांनी खरेदी केल्या किंवा भारतीय कंपन्या ह्या विदेशी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करताय किंवा तिथे त्याच्यामध्ये काम करताय, हे पण आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. अनेक रचनात्मक बदल आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळाले आणि देशाच्या आर्थिक विकासाला निश्चितपणे ह्या वित्तीय क्षेत्रामुळे फायदा झाल्याचं आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून भारतीय वित्त प्रणालीचे महत्त्व सांगताना आपल्याला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगता येईल की देशाच्या विकासामध्ये फक्त बँकांची भूमिका महत्त्वाची नाही, तर शेअर बाजार असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा विमा कंपन्या असतील, इतर वित्तीय साधने उपलब्ध करणारे घटक असतील, ह्या सर्वांची भूमिका याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून भारतीय वित्त प्रणाली ही देशाच्या आर्थिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असते. आणि कोणत्याही देशाचा आर्थिक विकास दर जर वाढवायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला ही गोष्ट सांगता येईल का वित्तीय प्रणालीचं स्वरूप आणि भूमिका ही बदलली पाहिजे. आणि वित्तीय प्रणालीचे स्वरूप आणि भूमिका ही जर देशाच्या विकासामध्ये जर पोषक ठरत असेल तर निश्चितपणे देशाचा विकास दर त्याच्यामध्ये वाढेल. देशातला विकास दर जर वाढला, देशातली उत्पादन क्षमता जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तर देशामध्ये रोजगार निर्माण होईल. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण झाला तर लोकांच्या हातामध्ये पैसा येईल.
लोक तो पैसा त्याच्यामध्ये खर्च करतील, काही पैशांची बचत करतील, पुन्हा ती बचत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाईल आणि खर्च केलेला पैसा वस्तू आणि सेवांच्या मागणी रूपाने परत त्या वस्तू आणि सेवांना मागणी निर्माण होईल, आणखी रोजगाराची निर्मिती होईल आणि साहजिकच आपली निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि अशा सगळं हे चक्र अर्थव्यवस्थेच्या गतीला कारणीभूत होईल आणि देशाचा विकास दर निश्चितपणे वाढेल, ही गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. अशा पद्धतीने आज आपण ह्या भारतीय वित्त प्रणाली आणि वित्तीय प्रणालीचं स्वरूप, भूमिका, महत्त्व हे आपण त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद.